नमस्कार समर्थानो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पुरुषोत्तम मासामधील पोथीचा 5वा अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः. जय 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 गुरुराया मोरेश्वर महाराज या नमन. तुमची पाया करा छाया कृपेची, तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका. मणी धरिला जो आवंका, तो सिद्धीने एकातया निधी. ऐकाता श्रोतेजन कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन. लक्ष्मीनारायण संवाद. श्री विष्णू उवाच. एकदोपवनं देवी जगमुर्य दुकुमारका. विहर्तु सांब प्रद्युम्न चारु भानु गदादया. क्रीडित्वा सुचिरकालं विचरन्त पिपासिता. जलं निरुदते कृपे ददस्यु सत्वमद्भुतं. कृकलाशं गिरिनिभं विश्वविस्मितमानसा. तपश्चोद्रे यत्नं चक्रुस्ते कृपयान्विता. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व, आताही अपूर्व आकर्णिजे. श्री विष्णू स्वयं आपण लक्ष्मीप्रती करीतसे श्रवण. तेची एका सावधान करुणी मन एकाग्र पै. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते, तेव्हा पार खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्य माझी. ते तव तेथे खेळता चेंडू उसळला, तो जावनी एका कृपा माझी पडला. तव तेथे पातला आर्भक मेळा, पाहती कृपा लागिते. जेथे आश्चर्य देखिले नैनी, तया कृपा माझी तक्षणे. कृकलास देखिला तयाने. कृकलाश म्हणजे सरड तो सरड पर्वता ऐसा कांती सुवर्णमय. सहसा म्हणती आजवरी सरडा ऐसा न देखे निज दृष्टी. मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले, त्याचे डोही सर्व मिळून ते न समयी कर्षिते झाले. तया ते चर्मबंधनी बांधिला दृढ. तव बोलता झाला तो सरड. हे मूल हो सर्व ही मूढ. तुम्हा माझी प्रौढ तो कवन. मनुष्यवाणी तो बोले, पाही आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी बोलते झाले. तया ते म्हणती चतुरपणे बोलशी भाषा. तरी तू आहे सकवन महापुरुषा. तुम्ही तव भावया ऐशी दशा. कारण काय निवेदी. मग तो सरड ते काळी पाही वदता झाला. तया ते देही म्हणे, मुल हो ऐका सर्व ही पूर्वकथन माझे. हे पूर्वी मी नृग राजेंद्र देख इक्ष्वाकुवंशी असे एक राज्यभार चालवी. विवेक धर्मन्यास प्रतापी. दान करतसे अपार अमित माझा कारभार. वैसा सुवर्णमय साचार देखुनी सुरवर मानवती. ऐशी असताय के काळी मलमासाची या पर्वकाळी. पाचारुत विप्रपंडळी गोदाने तोषवितसे. सलक्षणी सालंकारयुक्त सहस्त्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिशिजे वृत्तांत वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते धेनू दिधली दान. तव ते कळपात आली पळून. दुसरे दिने सेवकी धरून उभी केली दानार्थ. मी संकल्पयुक्त पाही दान दिधले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तयाने ते धेनू ओळखली म्हणे, मज हे काल दान का आली. एरू म्हणे, राय आताची दिधली मज लागुनी. स्वामी आम्ही तो न दे तुम्हा ते येरू जाऊ न दे. तया ते कलह मांडिला उभयतांते. आले धावत मज लागी. मग मी समजावी दोघांते नेनोनी अपराध घडला माते. म्हणे हिंचे नि पालटे तुम्हा ते धेनू देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजाविता. तव ते नायकती उभयंता. मग सहस्त्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. एका धेनूचे पालटे सहस्त्र द्यावया नेटे सिद्ध झाले. शी हटे परिनायकती उभयंता. मज ते सांगती शास्त्रधार. संकल्पेबद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार तरी पाप आधार ते असे. गो विक्रया समान जान पाप धडे. हो नेने जाता अरुण. मनोन शापिले मज लागुन. कृकलास होई पापिष्टा. विनाकारण हा शाप त्यांनी दिधला हो मज लागुनी. मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग उशापवाणी बोली जे कृष्ण कुमाराची दृष्टी पडता. तय उद्धार होय तुझा नृपनाथा. तोची प्रसंग जाण आता सिद्ध निरुता. पातलाशे पुढे कालांतरे करुण देह झाला विसर्जन. यमदूत येऊनी जाण नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार केला तेथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर गाठसी असे माझे पैतया योगे. करुणी जाण मज बोले सूर्यनंदन. तू नूप पुण्य पावन. परी विप्रवचन न चुके. या लागी वर्या पाही मज भोगणे लागे. सरड देही मनोन प्राप्त झाले. तिये समयी तिची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे. कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊन तया ते निवेदावे वृत्तांता माझा हा.
ऐकुनी तयाचे उत्तर धावत गेले. कृष्णकुमार करुण देत देवा ते नमस्कार. समाचार मागितला. वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली. यदू पुंगवे दर्शन होता चिरमाधवे. उद्धार केला तत्काळी पाहुण्या. स्वदेहासी नुगराज प्रवर्तला स्तुतीशी. हे जनार्दन ऋषिकेशी तोडी भवपाशाशी माझिया. हे केशव मधुमूर संहरणा. हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दिनोद्वारणा दारका. नारायणा दयानिधे अवलोकिता कृपा नयनी. पूर्वदेह आठवला मनी. दर्शन झाले मज लागुनी. पूर्व पुण्य करुणी स्वामिया. देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तमं नारायण ऋषिकेश पुण्यश्लोकाच्युता व्ययम. ऐशी स्तुती करिता रावो. संतोषे बोले रमाधव. तुवा आचरलाशी व्रत प्रभाव. म्हणून पहावे देव भेटी. या लागी केले कर्म जे जे वाया नाये जाई नाजी. नुपवर्या आणि ब्राह्मण पूजनाची चर्चा ती या समया फळलीशे. मग पाचारून समग्र कुमार तयाप्रती बोले. शारंगधर म्हणे अन्याय केवता नुपवर कहर तेवढा जाहला. या लागी ब्राह्मणा ते जे भिव न करीती तयाचे पूजन स्तवन स्वद्भावे घालिती ते भोजन. तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियाशी. तृण उत्साह धेनुशी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणाशी. कृपणाशी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजन ऐशे साधन तो अनिकनसे. म्हणून पूजावे सायासे समय अनायासे. अभ्यांगत जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानाशी. तरी नमन कीजे सद्भावेशी. तेने द्विजाशी संतोष इतुकेही न घडे जरी. अभ्यंग स्नान सत्कारी याशी तो वेचावे न लागे पदरी. असलिया मृष्टी भरी अर्पावे. आहो या ब्राह्मणासाठी अवतार घेमी जगजेठी. स्वयं सोशी आटी ब्राह्मणासाठी केवढी. ब्राह्मणाचे लांछन पाही स्वयं मिरवित हृदय. ब्राह्मणा ऐशे दैवत नाही भूमंडळा माझारे. ऐशी या परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण. या उपरी कथा अवलोकन श्रोतेजन परिसोतका. मग तो नुपराज शिरोमणी. दिव्य देह पावन ते चक्षणी. आरूढ झाला विमानी. नमस्कारुणी हरिते. इत्युक्ता तं परिक्रम्यं पादौ स्पष्ट्वा स्वमौलिना अनुज्ञातो विमानश्यं मारोहत्पश्चातां नृणा. सद्भिसमागमो राजन् कदाचिन्ना फलो भवेत्. विमुक्तो नरकाद्राजानुग्रह साधू समागमात. या प्रकारे नुपवर पावता झाला उद्धार. म्हणून या धरामर अगोदर पूजावे पहा केवढा. केवढा ज्ञान भगवंते दिदलासे. ब्राह्मणा ते ब्राह्मणाधीनशी प्राप्त दैवते. ब्रह्मणाधीन ते मंत्र पाहावया भूमंडळी विख्याती. भागीरथी आणिले भागीरथी. जे ते जगाते पूर्ण करीती. परिसाधू उद्धरिती तयाते. एकदा भागीरथी तटाकी स्नान केजे समग्र लोकी. तवच नारद तेथे दुरोन अवलोकी. परिन स्पर्शे सलीला तव गंगा म्हणे मुनिवर्या. दुरुनीच अवलोकनिया. का स्पर्शो नद्याजी पाया. करा छाया कृपेची. सर्वे लोका निमज्जन्ति साधुं किन्न निमज्जन्ति मात. त्वद्दर्शनान्मुक्तिं पुनर्जन्मन विद्यते. तव नारद म्हणे ते समयी तुझ ऐसे पवित्र नाही. तव दर्शनीही पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केलिया सकळ क्षाळन होय अंगाचे. मळ पाप न उरे तिळभर राहे अचळ ब्रह्मभुवनी. तव गंगा बोले मुनिराया जैमी आले हो का. हो या ठाया तैसा नेम वचन आठव हृदया माझिया. असे की जगाचे पापाचे क्षाळन ते तव होतसे माझेन. परी माझे पाप मोचन तुमचे निजान होतसे. मग हास्य करुण देवऋषी मार्जन मज्जन केले तिशी. प्रवेशता झाला भुवनाशी ब्रह्मलोकाशी मुनिरावो. ऐशे साधूंचे महिमान गंगावर्णितसे आपण. म्हणून प्रार्थितो तुम्हाला गुणपूजा साधू जन आदरे. साधूंना दर्शन स्पर्शम कीर्तन स्मरण तथा ब्रह्मस्व न च हर्तव्यम. यदीच्छाशी परांगती सामर्थ्य असोनी अंगी. शक्तीनुसार न पूजिती जगी तरी तया ऐसा भागी. भुवनत्रयी नशेची संसार तरी माईक. आयुष्य जान अक्षणेकत येथे की जे पूर्ण विवेक. करा सार्थक देहाचे धन असलिया अपरिमित. काही नयेची पैसांगत म्हणून की जे हिताहित.
हृदयी श्री अनंत आठवणी कृष्ण परिजनम गृह्य भगवान देवकी सुतम ब्रह्मण्य धर्मात्मा राजा नमुनी क्षीयनम एवं विभाव्य भगवान मुकुंदो द्वारशौकश पावनम सर्वलोकांना विवेश निज मंदिर ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थातर बरवा तुम्हा निवेदिला स्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुरावनी पहावा प्रत्ययो इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहरयुक्त मनोहर सूत विरचित पंचमोध्याय गोडहा इति श्री पंचमोध्याय संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो पुरुषोत्तम भगवान नमहा असं काहीतरी लिहा, जेणेकरून माझा उल्हास अति वाढेल.